या भाज्या रात्रीच आणले होते, पण रात्री खूप लेट झाला त्यामुळे मी काही काढाकाढी केली नाही. तर आता फायनली सगळ्या भाज्या मी काढलेल्या आहेत. गव्हाची शेंगा आहे, टोमॅटो, दोडका, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक सगळं काढून ठेवले. सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये नंतर लावून ठेवणार आहे. अगोदर मी स्वयंपाकाची तयारी करत आहे. अगोदर तर मी सगळ्या भाज्या चिरून घेतल्या. कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आणि आज बनत आहे हरभऱ्याची उसळ. तर हरभरे मीठ टाकून शिजवून घेतले आणि इकडे मी फोडणी तयार केली. यामध्ये हरभरे टाकून उसळ बनवून घेतलेली आहे. मस्त अशी उसळ बनलेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. तांदूळ संपलेले होते भरणीमधले, तांदूळ काढून घेतले. संग भातही बनवत ठेवलं. यामध्ये थोडंसं तूप आणि मीठ टाकलेलं म्हणजे भात यानं छान आणि टेस्ट पण छान येतो. तर इकडे भांडे कुंडे जेही लागतात स्वयंपाकाला ते अगोदरच मी काढून घेतलेले आहेत आणि संग वरणाची तयारी करून घेतली. वरणाला फोडणी दिलेली आहे आणि इकडे भात, भाकर आणि वरण बनलेलं आहे. भाजी मी दुपारी बनवणार आहे. आज थोडासा लेट झालेला आहे मला सगळ्या कामाला. कधी कधी होतं ना, म्हणजे आज पूजेलाच मला लेट झालेला होता. तर इकडे सगळ्या भाज्या मी फ्रीजमध्ये लावून ठेवले. गव्हाची शेंग डब्यात भरून ठेवली. छोटे छोटे असते ना फ्रीज भरून होते. कोथिंबीर अगोदर निवडून ठेवते. तर ही सगळी किचनची कामं आवरली. अगोदर कपडे मी मशीनला लावते आणि खूप सारे भांडे जमलेले आहेत. तर कपडे मशीनला लावून आलेले आहे भांडे घासण्यासाठी. तर इकडे सगळ्या भांड्यातला अगोदर खरकटे काढून घेतले आणि सगळे भांडे स्वच्छ घासून घेतली. किचन स्वच्छ करून घेतली. तोपर्यंत कपडे धुण्याचं काम होत आहे. आता मला ना काहीतरी आज गोड खाण्याची इच्छा झालेली आहे, म्हणजे खीर वगैरे बनतच असते दररोज. तर आज मी बोटव्याची खीर बनवत आहे. बोटवे अगोदर तुपात परतून घेतले आणि मस्त अशी खीर बनलेली आहे. तर या सगळेजण खीर खाण्यासाठी